छोट मला असं एकटं का थांबलाय तुम्ही इथं? पुयाजी कुणीच लवकर उठत नाहीये. किती दिवस जाऊ व्यायाम स्टार्ट करून ते बियांना उठवाच लागतं. बया तुम्ही सगळ्याची किती काळजी घेता हो. काल माझी बी कसली भारी काळजी घेतली तुम्ही. म्हणजे तुम्ही आता ठीक आहे ना? हा मी आता एकदम चांगली आहे बघा. म्हणजे आज मग आवडीचा नाश्ता मिळणार. आता मी ठीक आहे पण मला ना छोट मालक जरा बाहेर जायचं होतं हो. कुठे जायचं पुयाजी? ते दवाखान्यात जाऊन येते ना, डॉक्टरनी बोलवलंय मला. हा हो का? मग पुयाजी तुम्ही पुन्हा तरी सोबत घेऊन जा ना. नको राहू द्या, मी जाईल ना एकटी जायला. हा मी काय म्हणते छोटे बालक, काय? अहो आता तुम्ही माझी एवढी काळजी घेतली, मला जीव लावला, मग तुम्हाला काहीतरी मी दिलं पाहिजे का नाही? मला काहीच नको पुयाजी. फक्त पुयाजी तुम्ही माझ्यासोबत खेळत जा. अहो ते तर होईलच ना, पण तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला पार्टी देणार आहे. काय? पार्टी? हा मग, आणि फक्त तुम्ही आणि मी, आपण दोघंच जायचं पार्टीला. हा दोघच का पुयाजी? आपण सगळे मिळून करूया ना पार्टी. आता बघा छोट मालक, आता मी तुमच्या आजीसारखी आहे का नाही, मग हे आजीचं प्रेम फक्त नातवालाच मिळायला लागतं, म्हणून आपण दोघं जायचं. कुणाला बोलायचं नाही बरं का हे. पुयाजी मला असं नाही करता येणार. मला सांगते की कुठेही जाताना मला सांगून जायचं. असं हाय होय? मला वाटलं तुम्ही माझ्या नातवासारखं आहात, मग मी चला म्हणलं की लगेच याल माझ्यासोबत. आपण पुयाजी आता कसं आहे छोट बालक, मला नातू नाही ना. अहो तुम्ही माझ्या नातवासारखंच होतं, म्हणून म्हणले हो तुम्हाला घेऊन जावं म्हणून. आणि हे बघा, सगळ्यांना जर सांगितलं ना तर आपल्याला नाही जाऊ द्यायचे दोघांना, म्हणून हो. पण पुयाजी मला आवडते ना. आता हे बघा छोट बालक, अहो आता मी पडले म्हातारी, किती दिवस जगल किती दिवस नाही काय माहिती नाही हो. तर म्हणलं जरा मरायच्या आधी नातवा बरोबर खेळून घ्यावं, खाऊन घ्यावं, पिऊन घ्यावं. पुयाजी तुम्ही रडू नका ना. नाही नाही असू दे, आता जाते मी आपली दवाखान्यात. पुयाजी थांबा. आपण कधी जायचं? नको भया, तुम्ही येणार माझ्या बरोबर? हो मी येईन. हा मग ना, आज संध्याकाळी तुमची शाळा सुटली ना की तुम्ही तिथंच थांबा, मी तुम्हाला घ्यायला येते. हा ओके पुयाजी. हा, आणि कुणाला काय बोलायचं नाही, सांगायचं नाही बरं का. नाही पुयाजी. आपे, आता तुला कळल ही मनी काय चीज आहे ती. नावाची आहे मनी, आणि भल्या भल्यांना पाचती पाणी. बरं चला येऊ का मी? हो. बाय बाय. काय राव बाप्पू, सकाळ सकाळी दमवताय. मी? अरे इथं काय मी एकटाच आहे वे? मोना, अहो मजा केली हो मी. काय मजा केली. एकतर झोप पूर्ण होत नाही माझी, मग दिवसभर कामाकडे लक्ष लागत नाही. तू एक काम करत जा, मला डबा भरताना कमी भरून देता जरा. हा आला का परत फिरून डब्यावरच? मला माहितच होतं हे. आणि ते काय नाही हा, तुमचं जे काही काम असेल ना ते खाऊन पिऊन करायचं, कळलं का? कळलं का?
आणि हे बघ, बायको डबा देते ना तोपर्यंत निमूट खायचा. देते त्यावर खाऊन घ्यावं बाबा, नाहीतर नंतर उपाशी राहावं लागतं. रोजचा वडापाव चांगला नाही. पण मी काय म्हणतो, जर नवरा नीट वागला तर बायको कशा पाहिजे नवऱ्याला उपाशी ठेवायला, नाही का? हा. काय अर्जुनराव? झालं. सुनीला काय बोललं की तुमची तलवार निघालीच का लगेच? हा? मला बोलणं एवढं सोपं नाही रे. तुम्ही दोघं एक झाला का लगेच? माझी माघार बाबा. बरं काय म्हणा, मिस फुयाजी कुठं दिसेना? अहो त्या सकाळीच कुठेतरी गेला वाटतं, कारण मी उठल्यापासून मला दिसल्याच नाहीत ते कुठं. काय खरं बोलतेस का तू? हो अर्जुन दादा. बापू, अहो काय न करताच पिढ गेली म्हणायची की. हो अर्जुन दादा, तुम्ही असं का बोलताय? आणि त्यांनी काय केलं आपल्याला? हा, मला बी तेच म्हणायचं. अर्जा, तू एकदम रात्री एवढ्या गडबडीत निर्णय का घेतला सर? म्हणजे अर्जुन दादानी त्यांना घरातनं जायला सांगितलं? हो, आणि दाजींनी जी केलं ते बरोबरच केलं. ती फुयाजी आल्यापासून आम्हाला स्वतःच्या म्हणण्यावर वागायला लावायची. आणि मोना, तू म्हणतेस त्यांनी नाही काय केलं, पण त्या दिवशी रात्री आम्हाला काय झालं असतं तर कुणी घेतली असती जबाबदारी? तिथं तू तिच्यावर कशाला चिडतोयस? अहो तसं नाही बापू, पण हिला वेळ निघून गेल्यावर गोष्टी कळतात. अहो फुयाजीनं हिनंच आणलंय ना, मग त्यांनी काय केलं तर त्याला जबाबदार मोनाच राहणार ना. दिप्या, ठीक आहे, सोड ना आता. ते गेले आहेत ना आपल्या घरातनं. आणि मोना, इथून पुढे कुठलेही काम असेल तर आपण सगळेजण मिळून करू, पण बाहेरची माणसं घरात नको बाई. हो वंस. बरोबर आहे, आपण सगळे मिळून बघू. पण आता वेळ होतोय, चला विनायकराव. नक्की कुठे गेलेत मनी मावशी? असं असेल तर त्या सरकारांना अजून त्रास देत राहणार. सगळ्यातनं सरकारांची सुटका कशी करू? येऊ का वकील साहेब? या 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 मावशी या. हा. अगं बाया. काय होय? तुम्हाला काय करायचंय तेव्हा मला सांगा. ती मी कागदपत्र दिली ती सगळी तयार झाली ना? हो, आपण सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार आहेत. हे बघा. मला काय दाखवताय? मी पडली आडाणी बाई, मला काय कळतंय त्यातलं? आपण निदान एकदा बघून तरी घ्या. नाही नाही नाही, काय गरज नाही. बघा, माझा ना तुमच्यावर लय विश्वास आहे. आता मला सांगा, आता ही जमीन माझ्या नावावर होईल ना? होईल म्हणजे झाली असं समजा. आता गो बा, खरंच का काय? मग आता पुढे काय करायला लागेल? हा, इथे एक अंगठा द्या. आता गो बाया, अंगठा कशाला? पेन द्या, सही करते की. अहो पण तुम्ही तर आत्ता म्हणलं होतात ना की तुम्ही अडाणी आहात म्हणून. मला वाटलं तुमचा अंगठा असेल. अहो साहेब, मी जरी अडाणी असले ना तरी माझं पोरग लय शिकलेलं हाय. त्यांनी मला सही करायला शिकवली. काय सांगताय? हा, मग द्या पेन. मनीषा बीरराव मक्याचा म झालं. हे घ्या. आता पुढे काय करायचं? आता हा? आता पुढे तुमचंच राज्य आहे. ही जमीन तुमची झाली आहे मावशी. अभिनंदन. वा 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 वा. अगं बया, खरंच वकील साहेब, तुम्ही ना देवावानी धावून आला बघा. माझ्यासाठी तर ना तुम्ही देव माणूसच आहे बघा. ते भारी झालं. अप्पे, अगं माझ्या झालेल्या सगळ्या अपमानाचा बदला घ्यायला येते बघ मी. तुझ्या अमोलला आता तू किती बी शोध, मी त्याला तुझ्या हाताला लागू देत नसते. अर्जुन, अर्जुन,
फोन वाजतोय तुझा. हा चिंचुके, ऐक ना, तू जाऊ नको पुढं, मी पोचतो, आपण दोघं एकत्र जाऊ. हा तू गेली नाही अजून? मी निघतेय, पण तुला काय झालंय? कुठे हरवलायस तू? मनी मावशी घरातून गेली, पण तिने काहीच केलं नाही. पचना ग मला. याबद्दलच तुझ्याशी बोलणार होते. तू बस ना. तेच ना, ती बाई एवढी सोपी नाही ग. ती घरातून गेली, पण आपण बोललो की लगेच गेली, पण तिने काहीच केलं नाही. बुद्धीलाच पटना माझी, माहिती. अर्जुन, हे जरी खरं असलं तरी आता आपल्या हातात नाही राहिलं अरे काही. आणि त्या नेमकं काय करतील हे कळायलाही मार्ग नाही. म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय? अर्जुन, म्हणजे बघ ना, जेव्हा त्या आपल्या घरात होत्या तेव्हा आपल्या सगळ्यांचं त्यांच्यावर चोख लक्ष होतं. आता त्यांना जे वाटेल ते करायला त्या मोकळ्या झाल्या. तू काय बोलतेस, तुला कळतंय का? त्या बाईला घरात ठेवून काय होत होतं हे बघितलंय ना आपण. त्यांनी अमोलला रात्रीचं एकट्याला बाहेर पाठवलं, काय ते फुलं आणायला. आपल्या खोलीमध्ये मिरचीची तुरी पसरवली होती. त्या बाईला घरात ठेवून अमोलला धोका नव्हता असं म्हणायचं का तुला? असं नाही म्हणायचं मला, पण आपलं अमोलकडे लक्ष होतं ना अर्जुन. घरातल्या सगळ्यांचं लक्ष होतं. अर्जुन, काही झालं तरी त्यांचा कुठलाही प्लॅन यशस्वी होत नव्हता घरात. आता ते काही करू शकतात रे. तुला असं का वाटतंय नाप्य? मला तेच कळत. अगं, त्या नागिनीला घरात ठेवून कुणाचं भलं होणार होतं सांग ना. अर्जुन, अरे मनी मावशी आपल्याला त्रास देत होत्या हे आपल्याला माहिती होतं ना. आपण त्यासाठी खंबीरपणे उभं पण होतो. या सगळ्यातून सरकारांची पण सुटका झाली असते रे त्यांच्यापासून. भानी इथं उरते. अर्जुन, तुला जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल, असं कोड्यात बोलू नको. सरकार आणि आई आपल्या घरचेच आहेत, ते काही दुसरे नाही. आणि तूच म्हणलं होतास ना की त्यांच्या दुःखात तुझा आनंद नाहीये. हो, पण त्यांच्या आयुष्यात परत आनंद येण्यासाठी मला प्रयत्न पण नाही करायचे. त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगू दे. आपे अरे त्यांनी भोगली आहेत की फळं? आता बास ना अर्जुन. हे बघ, मतभेद ठीक आहेत, पण तू त्यांचा दुस्वास करायला लागलाय. ते काही असू द्या, पण मनी मावशीच्या तावडीतून त्या दोघांना सोडवण्यासाठी माझ्या पोराचा जीव धोक्यात घालणं मला नाही पटत. म्हणून मनी मावशीला घरातून हाकलून दिले मी. बस. माझा थोडा विश्वास ठेवला असतास ना, सगळं नीट झालं. ठीक आहे, अमोल बरोबर सरकारांची पण सुटका झाली असती, टेन्शन गेलं असतं सगळं. आता नेमकं त्या काय करतील ना याचीच भीती आहे रे. आपे जाऊ दे, या विषयावर आपलं काही एकमत होणार. निघतो, उशीर होतो. अकुंदा, मग आता आपल्या स्कूलमध्ये खूप मजा आली ना. हे कचरा, अकुंदा, आपण हे कचरा ना कचऱ्याचा डब्यात टाकू. अरे असं दे ना, तर आपण जाऊया. हा कचरा आपण थोडी केलाय, आपण साफ करू शकतो ना आपण. काही हे बघा, काही टाकू नाही. आता कचरा उचलायचा आणि असा कचऱ्याचा डब्यात टाकायचा, झालं. ओके, बरं आता चला आपण घरी जाऊया. हो, मिसनी इतका होमवर्क दिलाय, करायला बी आता खूप वेळ जाणार. ओके, तुम्ही जावा. अमोल, तू घरी नाही जाणार? आपलं स्कूल लवकर सुटले, पण माझं थोडंसं काम आहे. आत्ता काय काम आहे तुझं अमोल? अमोल, तुझी गाडी येणार नसेल तर माझ्यासोबत चल, मी सोडते तुला. अरे थांबा, मी आज बाहेरचा नाही ना, म्हणून थांबले इथंच. ओहो, कुठे जाणार आहे अमोल? तुझे मा बाबा येणार आहेत का? सिम्बा, आम्ही पण येऊ का? चालेल का तुला? अरे नाही, माझ्या मा आणि बाबा सोबत नाही चाललो. आमच्या घरातल्या फुलाजी आहेत बघायला. आम्ही भरपूर फिरणार. आम्ही दोघेच जाणार फिरायला. हा, पण तुम्ही दोघंच का? कारण त्यांना फक्त माझ्या बरोबर वेळ घालवायचा ना. वा सिम्बा, तू किती लकी आहेस, तुला अजून एक आजी मिळाली. थँक्यू शौर्य. ओके सिम्बा, आम्ही जातो, पण उद्या सांगा तू कुठं कुठं फिरायला गेला होतास. रुपाली ताई, मोठा भाऊ रुग किती उशीर लावलास तू? अहो, सगळी घरची कामं मी उरकून आली आहे. आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना, मी ज्या बाईला कामावर ठेवलं होतं तिला अर्जुन दादाने घराबाहेर काढलं. आता मलाच राबावं लागणार आहे. मोना, अगं लई मोठा घोळ झालाय. आता काय केलं रुपाली ताई तुम्ही? हे बघा, मला नक्की काय माहित नाहीये, पण नक्कीच तुम्ही मोठा घोळ घालून ठेवलेला आहे, हो ना?
सांगते, अर्जुन भाऊजींनी ज्या म्हातारीला बाहेर काढलं ना, ती दुसरी तिसरी कुणी नसून मनी मावशी होती. काय? अहो रुपाली ताई, तुम्ही काय बोलताय? हे बघ, मला घरातनं बाहेर काढल्यानंतर ना अपर्णा आणि भाऊजी एकत्र येऊ नयेत म्हणून मी त्या मनी मावशीला अपर्णाच्या घरी पाठवलं होतं. रुपाली ताई, मोना, अहो मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक निघाला हो तुम्ही. हे बघा, मला जास्त काही माहित नाहीये, पण ती मनी मावशी खूप वाईट आहे असं मला यांनी एकदा सांगितलं होतं. त्यांनी वंशांना खूप त्रास दिलाय ना. हो, हे खरे. बाई, अहो मी मनी मावशीला मी घरात घेतलं होतं. देवा, बरं झालं अर्जुन दादानी त्यांना घरात बाहेर काढलं, नाहीतर मी. मोना ऐक ना, जेव्हा भाऊजींनी त्यांना घराबाहेर काढलं तेव्हा ते एकदा तरी म्हणाले होते का ग ती मनी मावशी आहे म्हणून? नाही ना, नाही तर मला कळलं नसतं का रुपाली ताई. मला फक्त ते एवढंच बोलले की त्या आल्यापासून छोटे सरकारांसोबत काहीतरी विचित्र घडतंय म्हणून तिला बाहेर काढतायत. म्हणजे अजूनही भाऊजाने आपणाला हे माहिती नाहीये की ती मनी मावशीच होती. हो रुपाली ताई, पण कळायचं राहणार आहे का? आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना की वंश किती हुशार आहेत. आणि काय हो रुपाली ताई, तुम्हाला एवढे दिवस झाले माहित होतं, तुम्ही मला का नाही सांगितलं? अगं मोना, तुला सांगून काय होणार होतं? तरी मी त्या मनी मावशीला सांगितलं होतं की काहीही झालं ना तरी अमोलकडे वाईट नजर करून बघायचं नाही, पण नाही ऐकलं त्यांनी. अहो जाऊ द्या ना, आता गेली ना ती, जाऊ द्या. मोना अगं, त्याचीच जास्त काळजी वाटते मला. मनी मावशी गेली नाही, तिला घरातनं बाहेर काढले भाऊजींनी, त्यामुळे ती आता शांत बसणार नाही. अहो रुपाली ताई, त्यांनी काहीतरी केलं ना तुम्ही पण सापडाल. आणि मी तुम्हाला आधीच सांगते, या सगळ्यात माझा काहीच हात नाहीये. मोना, मूर्खासारखं बोलू नकोस. आधीच ती बाई काय कराल ना ह्याची मला काळजी लागून राहिली. तुम्ही फक्त ना अमोलला काही करू नये. रुपाली ताई, तुम्ही सापडू नये म्हणून मी तुमची साथ देईन, पण विनाकारण तुम्ही माझं नाव नाही घ्यायचा. नाहीतर माझा नवरा माझा चेहरा नाही बघायचा परत. तू जरा शांत हो. हे बघ, तू ना आता घरी जा, हा, आणि काय होतं ते मला कळव. हा, जा तू घरी जा. ठीक आहे. मी जे हे सगळं केले ते करून चूक तर नाही ना केलं मी? अमोलला जर काही झालं तर? नाही, अमोलला काही नाही झालं पाहिजे. आजी, आम्ही किती वेळ झालं इथं वाट बघत बसलोय. कुठे होत्या बरं तुम्ही? अहो मी येतच होते, पण आता माझ्या नातवाला काहीतरी खायला आणलं पाहिजे का नाही, म्हणून मी बघा काय आणलंय, पॉपकॉर्न. आजी, पॉपकॉर्न नाही म्हणत, पॉपकॉर्न म्हणतात. आजी, मला हे खूप आवडतात. मला माहिती होतं, म्हणूनच मी घेऊन आले. खावा खावा खावा. आजी, आता आपण कुठे जायचं? अहो छोटो मालक, आता ना मी तुम्हाला सगळीकडे फिरवणार आहे बघा. कुठे जायचं सांगा बरं. पण पुराजी, मला इथले खूप ठिकाणं माहित नाहीत. नको बाया, तुम्ही पुण्यात कुठंच नाही फिरले होय? नाही हो, मला फिरायचं होतं. बाबाने आणि मी ठरवलं होतं, पण मला जमलंच नाही. बरं, काय काळजी नका करू छोटो मालक. आता मी ना तुम्हाला सगळीकडे फिरवी ना. तुम्हाला सांगते, इथून असं थोडं पुढं गेलं ना की दगडूशेठ गणपती बाप्पा आहे. आपण जायचं का तिकडे? या पुराजी, खूप दिवस मला बघायचं होतं. आणि तुम्हाला सांगू का छोटो मालक, आणि त्याच्या अजून थोडं पुढं गेलं ना की तिथं मग शनिवार वाडा आहे, आणि अजून पुढं लाल महाल बी आहे. तिकडे जायचं का आपण? हो पुराजी, तुम्ही किती भारी आहात. मला हे किती दिवसांपासून बघायचं होतं. थँक्यू पुराजी. आजी म्हणताय आणि थँक्यू कशाला म्हणायचं आजीला? पुराजी, तुम्ही घ्या, खावा. नाही, नको, राहू दे. आता मी तुमच्यासाठी आणलंय का नाही, तर मग तुम्ही खावा.
मा म्हणते की असं एकमेकांना दिलं की प्रेम वाढतं. अहो आता तुम्ही ना माझा नातू आहे आणि माझं तुमचं लई प्रेम आहे बघा. त्याच्यामुळे मला नको, तुम्ही खावा. ओके बाजी. अप्पे, आज मी तुझ्या मनाच्या नाजूक ठिकाणी असा घाव घालणार आहे ना की तुला काही कळलंच नाही पाहिजे. लई हुशार आहेस ना, मग दाखव तुझ्या पोराला शोधून.